ताऱ्यांचा शुभ मेळावा. फक्त या राशींवर स्वामींची अमृतवर्षा. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आकाशात तारे रोजच चमकतात, पण कधीकधी त्यांचा एक विशेष संगम तयार होतो, ज्याला पाहून जाणकार म्हणतात, हा क्षण साधा नाही, हा वरून ठरवलेला आहे. काही वेळा हा संगम फक्त सुंदर दिसतो, पण काही वेळा तो आयुष्य बदलणारे क्षण घेऊन येतो. या वेळेला जो मेळावा घडतोय तो केवळ ग्रहताऱ्यांचा खेळ नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेचा ठरलेला क्षण आहे. बऱ्याच काळापासून काही लोकांचं आयुष्य संघर्षात अडकलेलं होतं. मेहनत करूनही फळ नाही, स्वप्न पाहूनही ती तुटत राहिली. नात्यांमध्ये उष्णता कमी होत गेली आणि मनाची शक्तीही हळूहळू कमी होत गेली. जणू काही जीवनाची गाडी वाळवंटात अडकून पडली होती. पण आता ताऱ्यांचा हा आकाशीय मेळावा त्या वाळवंटात अमृताची धार सोडणार आहे. स्वामी समर्थांनी यावेळी काही निवडक राशींसाठी ठरवलंय. आता बस, जेवढं दुःख पुरेसं होतं तेवढं झालं. आता त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यशाचं पर्ल सुरू हवं. हा मेळावा म्हणजे जणू वरून आलेला आदेश आहे आणि त्यानंतर आयुष्याचा प्रत्येक रंग पुन्हा खुलणार आहे. बदलाची चाहूल. तुम्ही लक्ष दिलं आहे का? काही दिवसांपासून मनात एक वेगळं समाधान जाणवतंय. जरी परिस्थिती पूर्वीसारखीच असली तरी हीच त्या बदलाची सुरुवात आहे. स्वामींच्या कृपेने आणि ताऱ्यांच्या संयोगाने आता काही गोष्टी तुमच्या बाजूने फिरायला लागल्या आहेत. जिथे अडथळे होते तिथे मार्ग मोकळे होतील. जे लोक आयुष्याच्या अंधाऱ्या बोगदातून चालत होते त्यांना आता शेवटच्या टोकाला प्रकाश दिसणार आहे. निवडक राशी ज्या स्वामींच्या कृपेच्या वर्तुळात. हा संयोग प्रत्येकासाठी नाही. जसं पावसाचे ढग एखाद्या विशिष्ट प्रदेशावरच बरसतात, तसंच यावेळच्या अमृतवर्षेचा लाभ काहीच राशींना मिळणार आहे. 1. सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ नेतृत्व आणि यशाचा आहे. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं आता फटाफट पूर्ण होतील. स्वामींचा हात डोक्यावर असल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी होईल. नोकरी, व्यवसाय किंवा समाजात मान सन्मान मिळेल. घरात आनंदाचे क्षण वाढतील आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना सुरक्षिततेचा भाव मिळेल. 2. धनु. अध्यात्म, ज्ञान आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक असलेली ही रास आता नव्या उंचीवर जाणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडेल जी तुमच्या विचारविश्वाला बदलून टाकेल. नवी दिशा, नवे संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. जुनी स्वप्न जी अपूर्ण होती ती पूर्ण होण्याची सुरुवात होईल. 3. कुंभ. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास परत मिळवण्याचा आहे. अनेक अडचणी, गैरसमज आणि थांबलेली कामं आता गती पकडतील. स्वामींच्या कृपेने तुम्ही तुमचं जुनं हरवलेलं स्वप्न पुन्हा जिवंत कराल. करिअरमध्ये बदल होऊ शकतो, पण तो तुमच्यासाठी फायद्याचा असेल. 4. मेष. मेष राशीच्या लोकांना हा काळ नवा आरंभ देणार आहे. जे लोक बराच काळ थांबले होते त्यांना अचानक पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाचा तारा उजळेल आणि कामात गती येईल. तुमची ऊर्जा वाढेल, आत्मविश्वास परत येईल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. 5. मीन. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिक पूर्णतेचा आहे. प्रेम, कौटुंबिक सुख आणि मनाची शांतता मिळेल. ज्या लोकांना एकटेपण जाणवत होतं त्यांना योग्य सोबत मिळेल. स्वामींची कृपा इतकी असेल की तुमचं मन जणू एखाद्या गोड झुळकीत विसावल्यासारखं वाटेल. स्वामींची कृपा कशी ओळखाल? कधीकधी आपण देवाच्या कृपेचा शोध मोठ्या चमत्कारात घेतो, पण खरी कृपा अनेकदा लहान घटनांमध्ये लपलेली असते. अचानक एखादी समस्या सहज सुटणं, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं, मनात अनपेक्षित शांतता जाणवणं, जुन्या जखमा हळूहळू भरून येणं, स्वतःवर पुन्हा विश्वास वाटायला लागणं. ही लक्षणं दिसू लागली तर समजा अमृतवर्षा सुरू झाली आहे. आंतरिक बदल. या राशींतील लोकांच्या मनात एक घोल परिवर्तन होणार आहे. भीती, असुरक्षितता आणि नैराश्य यांचा अंधार आता नष्ट होईल. त्या जागी आशा, आत्मविश्वास आणि आनंदाचं तेज पसरणार आहे. जेव्हा मनाची ऊर्जा बदलते तेव्हा बाह्य परिस्थिती आपोआप सुधारते. हा ताऱ्यांचा शुभ मेळावा फक्त आकाशात नाही तर तुमच्या आयुष्यातही चमकणार आहे. तारे जसे प्रकाश पसरवतात तसे स्वामींची कृपा तुमचं आयुष्य उजळवेल. या राशींसाठी हा काळ म्हणजे नवा आरंभ, नव्या आशांचा, नव्या यशाचा आणि न थांबणाऱ्या आनंदाचा. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.